तर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यपालांची भेट घेतलेली आहे। काँग्रेस शिष्टमंडळानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी सुद्धा काँग्रेसकडून करण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीच्या काळात असताना आम्ही देखील राज्यपालांची भेट घेतली होती असं अजित पवारांनी म्हटलंय। राज्यपाल भेटीनंतर काहीही होत नाही, अजित पवारांचं हे वक्तव्य। माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती महोदयांकडे आणि देशाच्या गृहमंत्र्याकडे राष्ट्रपती राजवट लावावी ही मागणी आम्ही केलेली आहे। महाराष्ट्र आता गुंडाराज आणि ज्या पद्धतीनं बंदुकीच्या धाकानं एक जे दबावतंत्र निर्माण करण्याचं जे काम चालू झालेलं आहे, धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी ही मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे। ज्यावेळेस महायुतीत होतो ना, महाविकास आघाडीत होतो, असं आम्ही पण अनेकदा राज्यपालांची भेट घेतली। त्या भेटीला काही अर्थ नसतो, हे भेट देणाऱ्यांनाही सगळ्यांना माहिती आहे। एक त्या निमित्तानं मीडियामध्ये दाखवलं जातं की बघा यांनी भेट घेतली। राष्ट्रपती राजवट आणायचं काय कारण आहे? ह्या महायुतीच्या सरकारला 200 आमदारांचा पाठिंबा आहे। 145 आमदार असले तरी सरकार राहतं। आता तर 200च्या वर आमदारांचा पाठिंबा असल्यावर त्या सरकारला काय अडचण काय?